दावा करायलाच पाहिजे। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर जाईल, कारण बाहेरगावी जिंकलेले जे आमचे खासदार आहेत ते उद्या येतील। आज मुंबईतले खासदार मला भेटले, उद्या बाहेरगावचे खासदार येतील। सर्वात आधी संजय राऊतजी तिकडे जातील, त्यांच्याबरोबर आपले मुंबईतले खासदार अनिल देसाई, अरविंद हेही असतील आणि दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला मी दिल्लीमध्ये पोहोचेन। त्याच्याबद्दल उद्या बैठक होईल। आणि एक गोष्ट मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, इंडिया आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एक आघाडी तयार केली त्यावेळेला सर्वप्रथम आमच्यापैकी कोणीही आपण स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे या मताचं नाही। देशातली लोकशाही वाचवली पाहिजे, देशातलं संविधान वाचवलं पाहिजे आणि हुकुमशाहीपासून देशाला वाचवलं पाहिजे, ही एक आमची पहिली एकत्र येण्यामागची भावना होती। तीच भावना आजही कायम आहे। उद्या सर्वांच्या मताने इंडिया आघाडीचा नेता ठरवला जाईल पंतप्रधान पदासाठी आणि आम्ही सर्व सोबत असू। असं दाखवलं जात आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी जसं बिहार आहे, बिहारमध्ये मतमोजणी उशिरा सुरू झाली, तिचे निकाल अजून पूर्ण बाहेर यायचे। आणखीही काही ठिकाणी छोटे जे घटक पक्ष आहेत त्यांना संपर्क सुरू आहे। एकूणच काय की या जुलूम जबरदस्तीला सगळे जे कंटाळलेले आणि चिडलेले पक्ष आहेत, अपक्ष आहेत, हे इंडिया आघाडीमध्ये एकवटतील आणि हे पुन्हा एकदा जुलूम जबरदस्तीचं सरकार येऊ देणार नाही याची खात्री केली। नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे तुमच्याबरोबर येऊ शकतात का? काही बोलणी सुरू आहेत का? त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काँग्रेसकडनं म्हणा इतरांकडनं म्हणा बोलणी सुरू आहे। परत एकदा सांगतो की चंद्रबाबू नायडूंना सुद्धा भाजप सरकारने काही कमी त्रास दिला नव्हता, नितीशना सुद्धा काही कमी त्रास दिला नाही, तर पुन्हा त्रास हवा का हा एक प्रश्न आहे। आणि मला खात्री आहे की एकदा हे गेलेले सरकार उंबरठ्यावरती आहे ते उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यासाठी सगळे जे यांच्या जुलूम जबरदस्तीला चिडलेले आणि कंटाळलेले लोक आहेत ते इंडिया आघाडीत येतील। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यापासून रोखणं हा इंडिया आघाडीचा पहिला अजेंडा असेल। नुसते नरेंद्र मोदी नाही, एकूणच ती जी वृत्ती आहे, आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, आम्ही वृत्तीच्या विरोधात आहोत। वृत्तीच्या विरोधात म्हटल्यानंतर हुकुमशाहीची वृत्ती, ही वृत्ती या देशामध्ये चालू द्यायची नाही हे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्या देशभक्तांनी ते ठरवलेलं आहे। आम्ही थोडे जरा बिल्कुल करेंगे। और जैसे मैंने अभी कहा कि जिस दिन हमारा गठबंधन हुआ इंडिया, उसी वक्त हम सारे लोगों ने तय किया था कि किसी व्यक्ति को लेकर नहीं, लेकिन ये जो तानाशाही है देश में उसको खत्म करना चाहिए, देश का संविधान बचाना चाहिए। फिर चाहे सब मिलकर प्रधानमंत्री का उम्मीदवार हम तय कर सकते हैं और मुझे लगता है कि कल वो हो जाएगा। जो भी लोग इनसे त्रस्त हैं वो सारे लोग हमारे साथ आएंगे, सारे देशभक्त हमारे साथ आएंगे। चंद्रबाबू जी भी, उनको भी बहुत परेशान किया है बीजेपी गवर्नमेंट ने। सारे लोग जिनको भी तकलीफ दी है, परेशान किया है, वो सारे लोग हमारे साथ आएंगे। ममता बॅनर्जी सोबत येतात होत्या, ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहे, ममता बॅनर्जी पण सोबत आहे। पण मी तुम्हाला सांगतो, ममता बॅनर्जींना सुद्धा खूप छळलेलं आहे। या छळवणुकीपासून सगळे लोक आता कंटाळलेत आणि चिडले की एवढा तुम्ही त्रास कसा देऊ शकता। एक लोकशाही म्हटल्यानंतर, राजकारण म्हटल्यानंतर कोणी विरोधात असू शकतं, कोणी सोबत येऊ शकतं, पण तो जीवघेणा विरोध असता कामा नये, सुडाचं राजकारण होता कामा नये। सुडाच्या राजकारणाला जे त्रासलेले सुडाच्या राजकारणाने ते सगळे देशभक्त इंडिया आघाडीचे। मैंने जो बात कही उसमें और अलग भूमिका बताने की क्या आवश्यकता है? बातचीत जरूर करूंगा। मेरी और ममता दीदी की बात हुई है और सारे लोग साथ थे और साथ रहेंगे। एमबीए महाराष्ट्र का रिजल्ट तो अच्छा ही है, लेकिन मुझे और कुछ सीटों की अपेक्षा थी, जरूरत थी। 2-4 सीट्स वैसे तो मुझे जितने हमने लड़ी थी 48, तो 48 के 48 हमें जीतना चाहिए था। उम्मीद तो वही थी, विश्वास भी था।
ठीक है, कुछ जगह लग रहा है कि कुछ गड़बड़ हुई है क्या, ऐसी आशंका आ सकती है। गडबड झाली असं तुम्हाला वाटतं? उत्तर पश्चिम मध्ये आता जेव्हा फेज मतदान करण्यात आली, अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. अमोल कीर्तीकरांचा अजून पराभव जाहीर झालेला नाही, कारण तिकडे नक्की गडबड आहे. आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला, कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे. पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली, मग पोस्टल मध्ये काय, तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे, पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू. उद्धव ठाकरे समाधानी आहेत का ज्या प्रकारे महाराष्ट्रात जागा महाविकास? नाही, मला तर 48 पाहिजे होत्या. मला तर 48 पाहिजे होत्या. काही ठिकाणी ठाणे असेल किंवा कोकण असेल, ठाणे आणि कोकण, मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो. त्याच्यामुळे कोकणचा पराभव अनाकलनीय आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे. पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही. मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान, काहीतरी असू शकेल गडबड, बघायला लागेल. अयोध्या में बीजेपी की हार हुई है, प्रधानमंत्री वहाँ गए थे, राम मंदिर का बड़ा प्रधानमंत्री जी जहां जहां गए, महाराष्ट्र में जहां जहां आए थे वो सारी जगह हार गए, और इसलिए मैं मेरी पब्लिक मीटिंग में कह रहा था कि प्रधानमंत्री जी और आने चाहिए महाराष्ट्र में. उन्होंने हर एक जगह पर मीटिंग ली होती, तो हमारे लिए काफी अच्छा काम, हमारा प्रचार वही कर रहे थे. उद्धवजी, सांगलीमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारासाठी काम केलं नाही असं दिसतंय. विशाल पाटील यांचा विजय झालेला आहे, तर सांगलीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? सांगलीच्या बाबतीमध्ये उघड दिसतंय, आघाडीचा धर्म पाळला गेला की नाही पाळला गेले बघतंय, आणि त्यानुसार आमची पुढची पावले ठरतील. महाविकाससाठी स्वागत केलं जाईल विशाल पाटील जर नाही, बघू ना आता काय होतं त्याच्यावरती. उद्धव जी, पिछले 2.5 वर्षों में जब से आपकी पार्टी ये नाम पार्टी का चुनाव के लिए तब से लेके अब तक का जो यात्रा कैसी रही, इस तरह की जीत की अपेक्षा जो है बीजेपी की तरफ से कहा जाता है ये संभव नहीं है, लेकिन वो करके दिखाया. मैं तो जितने सारे लोगों ने मुझ पर विश्वास दिखाया उन सारे लोगों का दिल से धन्यवाद उनको देता हूं, और मैं तो कहता हूं कि अब तो लड़ाई की शुरुआत हुई है. आपने जैसे कहा कि पार्टी तोड़ी गई, छीनी गई, मेरा पार्टी सिंबल छीना गया. यहां तक कभी कहा जाता था कि मोदी जी का फोटो लगाकर हमने इलेक्शन जीती थी, उनको भी, मतलब मोदी जी को मेरे पिताजी का फोटो लगाकर इलेक्शन लड़ना पड़ा. और तो आप देखो, सारी बातें छीनने के बाद भी मैं तो खड़ा रहा. मेरा ऑपरेशन हुआ, सब कुछ हुआ, लेकिन मैं खड़ा रहा. इन लोगों ने मेरी आलोचना की, गाली गलौज की. मैंने कहा नहीं कि मैं तो रोज 5 किलो गालियां खाता हूं जी वगैरह, कुछ कहा नहीं.